साबुदाण्याचं थालीपीठ बनवण्याकरता लागणारे साहित्य आहे 1 कप किसलेला बटाटा, 1 कप भिजवलेला साबुदाणा, 1/3 कप भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं साजूक तूप, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची इथे मी बारीक ठेचून घेतलेली आहे, जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता एका प्लेटमध्ये साबुदाणा घेऊयात. हा साबुदाणा तुम्ही रात्री व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ठेवून भिजत ठेवायचा आहे. तो रात्रभर भिजला की छानसा मऊसूत होतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण बटाट्याचा कीस घालून घेऊयात. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात. आता थोडेसे जिरे घालून घेऊयात, कोथिंबीर घालूयात, ठेचलेली हिरवी मिरची घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात. बटाट्याचा खीस करताना तो पाण्यामध्ये करायचा, जेणेकरून आपला बटाट्याचा जो खीस आहे तो काळा पडू नये. इथं तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता. हे आता आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असल्यामुळं हे व्यवस्थित बाइंडिंग होतं. तुम्ही बघू शकता हे छानसं एकत्र झालंय. अशा पद्धतीनं आपलं हे मिक्सचर एकत्र करून झालेलं आहे. आता आपण थालीपीठ लावायला घेऊयात. आता एक तवा घेऊन त्याला आपण तुपाचा हात लावून घेऊयात. तूप लावल्यामुळं आपलं थालीपीठ जे आहे ते तव्याला चिकटणार नाहीये आणि एक तुपाचा छानसा फ्लेवर देखील थालीपीठाला येतो. आता जे आपलं हे मिक्सचर आहे मगाशी आपण एकत्र केलेलं, यातला आपण एक गोळा घ्यायचा आहे. तो असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि तव्यावर अशा पद्धतीने ठेवून ते थापून घ्यायचं आहे. हे थालीपीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ करू शकता. थोडंसं साईडनी हात लावत हे आपण असं थापून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता छानसं आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता आपण हा तवा गॅसवर ठेवून देऊयात. अशा पद्धतीनं गॅस मोठा करून आपण याच्यावर थालीपीठाचा तवा ठेवून दिलेला आहे. साधारण 1 मिनिट आपण गॅस मोठा ठेवायचा आहे. आता आपण गॅस बारीक करूयात आणि साधारण 1-2 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवून देऊयात. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे झाकण काढूयात. अगदी सावकाश हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी थालीपीठ सुटलं नसेल तर अजून थोडा वेळ तुम्ही ते ठेवू शकता. तसंच आपण तूप लावल्यामुळे ते खाली चिकटणार नाही. ते व्यवस्थित पचलं की आपोआप ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित निघतं. आता आपण याला एक पलटी मारूया. गॅस मोठा करूयात आणि अगदी थोडंसं तूप याच्या बाजूने आपण सोडून द्यायचंय. असं थोडंसं उलटण्याने प्रेस करून याला सगळ्या बाजूने आपण पचवून घ्यायचंय. आता सावकाश परत एकदा सगळ्या बाजूनी ते सुट्ट करून घेऊन आपण त्याला एक पलटी मारूयात. आहा, मस्त. आता अगदी थोडाच वेळ पलटून त्याला तसंच ठेवून देऊया. तयार आहे आपलं साबुदाण्याचं थालीपीठ. हे आता आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने मी बाकीची थालीपीठं देखील करून घेते.